कठीण समय येता पंत सुंदररित्या कामास येतो. नमस्कार. आपण दुसऱ्या दिवसाचा आढावा घेऊया. या मालिकेतील चौथ्या आणि अंतिम कसोटीचा, इंग्लंड विरुद्धच्या. आज परत एकदा आपल्याला ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने वाचवलं. अतिशय खराब अवस्थेतनं आपल्याला बाहेर काढलं आहे त्यांनी आणि पुढे नेऊन ठेवलं आहे. भारत काल 181 धावांनी मागे होता पहिल्या दिवसाअखेर. 1/24. आज दुसऱ्या दिवसाअखेर भारत 89 धावांनी पुढे आणि अजूनही त्याचे 3 गडी बाद व्हायचे. याचं सगळं श्रेय आज रोहित शर्माच्या 49 धावांना आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 60 धावांबरोबरच ऋषभ पंतला आहे. ऋषभ पंत लाजवाब, काय खेळी केली आज त्यांनी. परत गेल्या 5-6 कसोटींपासून आपल्याला ऋषभ पंत अतिशय नुसतं वाचवतच नाही तर विजयपथावर नेतोय. सिडनीला त्यांनी कसोटी वाचवली, ब्रिस्बेनला आपल्याला जिंकून दिलं. परत आज त्यांनी अतिशय अफलातून कामगिरी केली. पहिले 50 धावा अतिशय सावधपणे शांतपणे खेळला तो. आणि एकदा आपण इंग्लंडच्या पहिल्या धावातली धावसंख्या 205 पार केल्यानंतर अतिशय जोरदार हल्ला केला त्यांनी. पुढच्या 50 धावा अतिशय वेगाने केल्या, दुप्पट चौपट वेगाने केल्या. पहिल्या 50 धावा करण्यासाठी त्यांनी 82 चेंडू घेतले होते. नंतर मात्र 118 धावात तो बाद झाला, तेव्हा 101 वर. 118 धावात त्याच्या 101 धावा झाल्या होत्या. 13 चौकार त्याच्या नेहमीच्या आक्रमक बेदरकार पद्धतीने आणि 2 उत्तुंग षटकारांसह. 94 वर असताना षटकार मारून त्यांनी भारतातलं पहिलं शतक पूर्ण केलं. गेल्या 5-6 डावापैकी 2 डावात जवळजवळ तो 90 बाद झालेला आहे आणि आज मात्र त्यांनी शतक पार केलं. त्यांनी नंतर हेच सांगितलं की शतकाचा वगैरे तो विचार करत नाही, भारतासाठी जास्तीत जास्त धावा जमवायच्या, संघासाठी जे योग्य असेल ते करायचं, शक्यतोवर परिस्थितीप्रमाणे आपल्या नैसर्गिक खेळाला मुरड घालायची. आणि मग मात्र आज त्यांनी तसंच केलं. पहिले 50 अतिशय शांतपणे केले वॉशिंग्टन सुंदरबरोबर खेळत. आज या दोघांनी 113 धावांची भागीदारी करून भारताला अतिशय खराब परिस्थितीनं बाहेर काढलं. काल 1/24 पासून आपण खेळावर सुरुवात केली होती. आज उपारापर्यंतही भारताची अतिशय खराब अवस्था होती. चहापानापर्यंत सुद्धा पहिले 4 तास दोन्ही सत्र इंग्लंडनी गाजवली. अँडरसन, स्टोक्स यांनी अतिशय जीव तोडून अतिशय सुरेख मारा केला. लीचनी चांगला मारा केला. आपली उपाराला अवस्था होती 4/80, 1/24 पासून. पुजारा 17 वर बाद झाला. विराट कोहली 0 धावांवर बाद झाला. रहाणे थोडा आक्रमक अतिशय सकारात्मक पद्धतीने सुरुवात केली होती, पण तोही उपाराच्या ठोक्याला 27 धावांवर बाद झाला. नंतर चहापानाला आपली अवस्था तितकीशी चांगली नव्हती. रोहित शर्मा 49 वर बाद झाला. त्यांनी आज अतिशय त्याच्या नैसर्गिक खेळाला मुरड घालून अतिशय दमदारपणे, अतिशय सावधपणे 49 धावा केल्या. 6/146 अशा अवस्थेत होतो आपण. अश्विन 13 धावांवर बाद झाला होता. आणि हे 6/146 आपण चहापानापर्यंत 62 षटकात मजल मारली होती. आपण अजूनही 52 धावांनी मागे होतो इंग्लंडच्या 205च्या. आणि आपली आघाडी घ्यायची गोष्ट तर राहू द्या बाजूलाच, इंग्लंडच 15, 20, 25, 30 धावांची आघाडी इथे की काय असं वाटायला लागलं होतं. पण वॉशिंग्टन सुंदर, डावखुरा आणि ऋषभ पंत लाजवाब. अतिशय फॉर्ममध्ये हा 23 वर्षाचा तरुण नौजवान अतिशय बेडररित्या खेळतो, आक्रमक पद्धतीने खेळतो, कुठल्याही बॉलरला अगदी निधड्या छातीने सामोरं जातो. अँडरसननी नवीन बॉल घेतला 80व्या षटकात. 81व्या षटकात अँडरसनला पहिल्या बॉलवर त्यांनी पुढे सरसावत चौकार मारला. परत दुसऱ्या बॉललाही जोरदार स्क्वेअर कट केला. नंतरच्या एका षटकात त्यांनी स्पिनरला मारतात तसा बसून
मागे स्कूप केला. अँडरसनला स्वप्नातसुद्धा नव्हतं की असा कोणी शॉट खेळेल त्याला. 38व्या वर्षी आज 900पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय बळी घेतल्यानंतर हा केवळ 2-3 वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत असलेल्या ऋषभ पंतनी अतिशय बेडरपणे आणि अतिशय सुरेख फलंदाजी करत भारताला आज 89 धावांची आघाडी मिळवून दिलेली आहे. आपल्या पहिल्या 5 जणांनी आज एकूण फक्त 93 धावा केल्या आणि तळाच्या 4 जणांनी 185 धावा केल्या आणि अजूनही दोघं त्यातले नाबाद आहेत. पंतच्या 101, अश्विनच्या 13. वॉशिंग्टन सुंदरही अतिशय सुरेख खेळला. पंतमुळे त्याची खेळी झाकोळली गेली. 60 धावांवर नाबाद आहे. त्याला आपण फलंदाजीसाठीच घेतो त्याच्या स्पिन गोलंदाजीपेक्षा. त्याचा तो दरवेळेला फायदा उठवते. मागच्या कसोटीत अश्विनने सेंचुरी मारल्यामुळे, शतक झळकावल्यामुळे अश्विनला आज 1 क्रमांक पुढे पाठवलं होतं. पण 8व्या क्रमांकावर येऊन अतिशय सुरेख फलंदाजी केली त्यांनी. 60 धावांवर तोही नाबाद आहे 8 चौकारांसह. अक्षर पटेलही आत्मविश्वासाने खेळतोय 11 धावांवर. चहापानानंतर या जोडीने अतिशय सुरेख भागीदारी केली. चहापानानंतरच्या 32 षटकात आपण 141 धावा केल्या. प्रत्येक षटकामागे 4.4च्या गतीने. ही गती या खेळपट्टीवर जी दोन्ही प्रकारच्या गोलंदाजांना साथ देत आहे, जलदगती गोलंदाजांनाही साथ देत आहे, मंदगती फिरकी गोलंदाजांना तर साथ देतीच आहे. तर पहिल्या 5 जणांच्या इतक्या अपयशानंतर त्यातलेही 2 जण शून्यावर बाद झाले, शुभमन गिल आणि विराट कोहली. रोहित शर्माने 49 केले, पुजारा 17, अजिंक्य रहाणे 27. नंतर मात्र पंत आणि वॉशिंग्टन सुंदरनी पडझड थांबवली. 2 छोट्या छोट्या भागीदारी झाल्या होत्या 40-45च्या आसपास, पुजारा आणि रोहित शर्माची सकाळी आणि नंतर रोहित शर्माची आणि पंतची. पण ही 113 धावांच्या भागीदारीत, केवळ 158 चेंडूमध्ये झालेल्या भागीदारीत या दोघांनी अजिबात दाद दिली नाही. आणि भारताला अतिशय महत्त्वपूर्ण 89 धावांची आघाडी दिली. एक वेळ अशी आली होती की 205 धावा म्हणजे 350-400 धावांचा डोंगर वाटायला लागला होता भारताला. आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे 2 बाद 40, 3 बाद 41, 4 बाद 80, 5 बाद 121, 6 बाद 146 या अवस्थेतून आपण आता 7 बाद 294, जवळजवळ 300 धावा झालेल्या आहेत. 89 धावांनी पुढे कमीत कमी 100चा तरी लीड आपल्याला मिळेल असं दिसतंय. अजून 11 धावा बाकी आहेत. आणि अतिशय निर्धाराने खालच्या क्रमांकावर खेळणाऱ्या 2 नौजवान खेळाडूंनी, वॉशिंग्टन सुंदर आणि पंत 19 वर्षाखालील वयोगटात बरोबर खेळलेले आहेत विश्वचषकासाठी. वॉशिंग्टन सुंदर तेव्हा विशेष म्हणजे फलंदाज म्हणून खेळलेला आहे, पण नंतर त्याचा हळूहळू गोलंदाजीत जास्त चांगली कामगिरी केल्यामुळे गोलंदाज म्हणून रूपांतर झालेलं आहे. तर पहिल्या 5 जणांच्या फलंदाजाच्या अपयशानंतर सुद्धा, कारण आता रहाणे तर बरेच दिवसात शतक ठोकू शकलेलं नाही, एक ऑस्ट्रेलियात ठोकलं तेवढा अपवाद. पुजारा आणि विराटचाही शतकांचा राहू दे, अर्धशतकांचा रतीबसुद्धा आटलेला आहे. यावेळी पंतनी परत एकदा लाजवाब खेळी केली. 94वर भिरकावून दिलं स्पिनरला इंग्लंडच्या प्रेक्षकात आणि भारताला अतिशय सुस्थितीत आणलेलं आहे, अतिशय मजबूत स्थितीत आणलेलं आहे. आणि भारत आता चांगलाच पुढे आहे. इंडिया इज इन अ ड्रायव्हर सीट असं म्हणतात ते. थँक्स टू पंतस फॅन्टॅस्टिक, नॉट फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक नॉक असं म्हणावं लागेल त्याला. आता हा एक नवीन शब्द तयार झाला आहे आता आपल्याकडे. फॅन्टॅस्टिक इनिंग्स ऑफ पंत वुड बी नोन ॲज फॅन्टॅस्टिक. तर उद्या बघू भारत किती आघाडी लांबवतोय. आणि इंग्लंड अतिशय थकलेलं आहे. त्यांच्या बेन स्टोक्सनी 20पेक्षा जास्त षटकं टाकली, अँडरसननी जास्त षटकं टाकली, लीचनी आश्चर्यरित्या थोडी कमी षटकं टाकली. कारण पंतनी पहिल्या कसोटीत जो त्याच्यावर भेदक हल्ला केला होता, त्याच्यातनं जोरदार जो हल्ला केला होता, केवळ 7 षटकात त्याला 78 धावा मोजाव्या लागल्या होत्या. त्यामुळे पंतसमोर तो अजूनही बिचकूनच जरा गोलंदाजी करतो. त्यांचा दुसरा फिरकी गोलंदाज बेस अजिबात चालला नाही. स्टोक्सनी अतिशय जीवतोडून मारा केला. अहमदाबादच्या 35 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमानात
पाहुणे अतिशय बेजार झालेले आहेत, अतिशय थकलेले आहेत. तर उद्या आपण अर्धा तास जरी खेळू शकलो तरी, जास्त खेळलो तर चांगलंच. बघूया किती जास्तीत जास्त आपला डाव लांबवतोय, आघाडी लांबवतोय. त्यानंतरही पाहुण्यांना पहिल्या दिवशीच खेळायला इतका त्रास झालेला आहे भारतीय गोलंदाजासमोर, तर तिसऱ्या दिवशी अजून त्रास होणार आहे. दमलेल्या पाहुण्यांना उद्या भारताचे गोलंदाज कितपत खेळू देतात बघायचं, की पाहुणे सावरतात पहिल्या डाव्याच्या धक्क्यात आणि आपली कामगिरी उंचावतात की काय बघायचं. सध्या तरी भारत अतिशय उत्तम स्थितीत आहे. पहिल्या 4 तासातला निराशाजनक खेळ सोडला तर उरलेल्या शेवटच्या 2 तासात 2-2.5 तासात पूर्णपणे चित्र पालटलं आहे. सामना पूर्णपणे भारताच्या बाजूला आहे आत्ता बऱ्यापैकी. 70% भारताच्या ताब्यात आहे, 30% अजूनही इंग्लंड लढू शकतं. बघूया काय होतं आहे. तिसऱ्या दिवशी अतिशय महत्त्वाचा दिवस असतो तिसरा दिवस. मागची कसोटी 2 दिवसात संपली, हा एक अपवाद. बहुतेक वेळा तिसरा दिवस हा निर्णायक दिवस ठरतो प्रत्येक कसोटीत. तर उद्याही असाच अतिशय रोमांचक इंटरेस्टिंग खेळ बघायला मिळेल आपल्याला भारताचा, असं अपेक्षा ठेवूया. उद्या परत भेटूच. तोपर्यंत नमस्कार.